नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि शासनानं रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी शासन कक्षेत रिक्षा टॅक्सी चालक येण्यासाठी आनंद दिघे कल्याणकारी मंडळ हे स्थापन केलेलं आहे. राज्यभर ऑनलाईन चालू आहे. आता सर्वसाधारणपणे 10-11 सभासद झालेले आहेत. मग हे सभासद का होत नाहीत किंवा रिक्षावाले का भरत नाहीत, का त्यांच्यापाशी रिक्षावाल्यांच्यापाशी ही माहितीच गेली नाही? ह्याला मुख्य कारण एक आहे. आरटीओच्या शेजारी जे काम करतात दलाल लोक आणि रिक्षावाल्यांचे प्रतिनिधी ह्यांच्यात पूर्ण उदासीनता आहे. ते रिक्षा टॅक्सी चालकाला कायदाच सांगत नाहीत. कारण कसं आहे, कुठली आणि उगाच ते म्हणतात की 800 रुपये फी लई जास्ती होती, पण कुठल्याही ती शासनाची योजना आहे. ते स्वतंत्र अस्तित्व असणारं मंडळ आहे आणि त्या मंडळानं पालकत्व घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या संस्थेशी जुडलं जाता त्यावेळेला तुमची फाउंडर फी ही घेतली जाते. मग सरकारनं ही 500 रुपये फाउंडर फी ठेवलेली आहे. आणि वार्षिक वर्गणी ज्या वेळेला आपण कुठल्याही संस्थेचं सभासद होतो त्यावेळेला ते सभासद फी म्हणून वार्षिक वर्गणी असते. म्हणजे शासनाची वर्गणी घेणार आणि जे सभासद आहेत, जे रिक्षा टॅक्सीवाले सभासद होतील त्यांना शासन नियमाकडून शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या मंडळाच्या माध्यमातून राबवून त्यांना न्याय मिळेल. आता खरं वास्तविक ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे, ही संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया आहे. त्याच्यामुळं रिक्षावाल्यांच्या नेत्यांच्या सुद्धा मोठं पोटात दुखत आहे. आणि सर्वसाधारणपणे एक नियम असा आहे, जर एखाद्या ठिकाणचं तुम्ही सभासद असतील तर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही सभासदत्व घेऊ शकत नाही. आणि ही शासनाची संस्था आहे. म्हणजे सर्व कलेक्टर राज्यातले हे जिल्हा पातळीवरती त्याचे अध्यक्ष असतात, हे लक्षात ठेवा. राज्य पातळीच्या समितीवरती सगळे आयुक्त दर्जाचे अधिकारी आहेत. आणि म्हणजे शासनानंच मनाव घेतलेला आहे की ह्यांना न्याय द्यायचे. आणि इथं मात्र उलटा प्रचार चाललेला आहे. रिक्षावाल्यांच्याकडं वर्गणी वर्गणी वर्गणी. आता जर हा रिक्षावाला शासनाशी जुडला गेला तर रिक्षावाला शासनाच्या नियमानंच काम करेल आणि बाकीचे हे आपोआप बाहेर जातील. ही भीती निर्माण झाल्यामुळं सभासद होत नाहीत आणि ह्याचा अपप्रचार केला जातो. मग काहीतरी असे म्हणतात रिक्षावाल्यांचे 800 रुपये घ्यायचे आणि रिक्षावाल्यांना द्यायचे. अरे बाबांनो, तुम्ही वार्षिक वर्गणी घेताचा, त्यांचं पासिंग करताना 1800 रुपये खतायचा, त्यांना परमिट काढून देताना 5000 खतायचा. हे शासन काही खाणार आहे का? उलट शासन योजना देणार आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येकानं आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचा सभासद व्हा.